नमस्कार मित्रांनो, आपण यांच्या 3 गायांना शॉर्टेड इंजेक्शन भरले होते. तर आपण त्यांची पिढी करणार आहोत. हिची आपण पिढी केली. आपण हिला ईबीएचं कोणतं इंजेक्शन भरलं होतं? बेस्ट ईबीएचं आपण या गाईला बेस्ट इंजेक्शन भरलं होतं. हिला आता जवळपास 3.5 महिने झाले. जस्ट पिढी केली, गाभण आहे एकदम व्यवस्थित. आपली दुसरी तपासायची. तर मित्रांनो, आपली यांची सेकंड गाय आहे, दुसऱ्या नंबरची. ही आपलं पंजाबवरून आणलेली होती. ती बऱ्याचदा राहिली नाही. यांनी 6-7 वेळेस लावली. किती वेळेस लावली याच्या अगोदर? मी 2 वेळेस लावली. हा, आणि विशेष म्हणजे पार्टी गाय घेतली होती. पहिल्या शेतकऱ्यांनी 4-5 वेळेस लावली. पहिल्या शेतकऱ्यांनी बऱ्याचदा लावली, पण ती काय राहिली नाही. त्याच्यानंतर आम्ही या गायला स्टेटमेंट केल्याच्या नंतर ईबीएचं स्पाइक इंजेक्शन भरलं आणि पिढी केली. 3.5 महिन्याची जवळपास गाभण आहे. ओके, गाभण आहे. तर ही तिसरी आहे मित्रांनो. तर या गायला आपण ईबीएचं ब्रूट दिलतं. तर ही पण 3.5 महिन्याची गाभण आहे जवळपास 3 गाया ईबीएचं इंजेक्शन गाभण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या होणाऱ्या कालवडी, जास्त दूध उत्पादन देणाऱ्या कालवडी तयार होणार. 3 गायापासून 3 कालवडी तयार होणार, म्हणजे दूध उत्पादन डबल होणार. विशेष म्हणजे जास्त कॅपॅसिटीने दूध देणार. आणि विशेष म्हणजे हे जे शेतकरी आहेत यांनी काही याच्या आधी दूध व्यवसाय केला नव्हता, पण आता याच्यापासून जर निर्मिती चांगली दूध उत्पादन देणाऱ्या कालवडी तयार जर झाल्या तर निश्चित त्यांना दूध उत्पादन तयार करण्यासाठी वाव मिळेल आणि याच्यापेक्षा पुढचे इंजेक्शन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित मिळेल. शिवाय विशेष म्हणजे तिन्ही गायी आपण एकदाच भरल्याच्या नंतर त्या गाभण राहिल्या, म्हणजे त्यांचंही जास्त नुकसान काय वगैरे झालेलं नाही आणि व्यवस्थित तिन्ही गाभण आहेत. शेतकरी पण खुश आहेत एकदम व्यवस्थित. धर्माच्या या निर्णानी तू रज ब्रह्मांड नवा